दरम्यान शिक्षक आमदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आज निदर्शनं केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह इथं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्गाची पाहणी केली। मुंबई सागरी किनारी मार्गाचं काम जसजसं पूर्ण होतंय तसतसं एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे। त्यानुसार हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गे राजीव गांधी सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यामुळे उद्यापासून ती वाहन चालकांसाठी खुली करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळू शकेल असं मुख्यमंत्री म्हणाले। सागरी किनारी मार्गाचं काम 91% पूर्ण झालं आहे आणि या मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडायचं काम देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे। पुढील 3 आठवड्यात हे काम पूर्ण झाल्यावरती नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अधिक वेगाने कापणं मुंबईकरांना शक्य होईल असं ते म्हणाले। थांबवता उद्घाटनासाठी ते लोकांना खुला करतोय, जेणेकरून तेवढा भाग जो आहे हा लोकांच्या रहदारीसाठी खुला होतो। त्यामुळे ट्रॅफिक मधून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होती आहे। त्यामुळे हा कोस्टल हायवे जो आहे हा कोस्टल हायवे टप्प्याटप्प्याने आपण खुला करत चाललेला आहे। आता 3 आठवड्यामध्ये सी लिंकला पोहोचल्यानंतर आणखी मोठा दिलासा मुंबईकरांना मिळणार आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते।